राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने गेली आम्ही 3 ते 4 वर्षापासून महाराष्ट्रात लावणी आणि लोककलेच्या नावाखाली जे काही वाढत चाललेल्या अश्लील डीजे लावणीच्या संदर्भात आम्ही अनेक वेळा सांस्कृतिक मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांचा आम्ही सतत पाठपुरावा करत होतो आणि आमची मागणी होती की महाराष्ट्रामध्ये वाढत चाललेल्या डीजेवर जो काही अश्लील प्रकार चालू आहे तो वेळीतच थांबवला पाहिजे आणि नक्कीच या मागणीला 100% यश आले आहे। 14 ऑगस्ट 2026ला त्या बाबतीतला आदेश GR हा देखील महाराष्ट्र शासनाच्या वतीने काढण्यात आलेला आहे आणि तो नेमका काय आहे तर हा मी मुद्दामून आपल्याला वाचून दाखवतो। तो असा आहे की सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या लावणी, तमाशा, लोकनाट्य, नाटक, एकांकिका, लोकसंगीत, वगमेळे आदी मनोरंजनाच्या कार्यक्रमासाठी रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे योग्यता प्रमाणपत्र घेणे हे नियमानुसार आवश्यक आहे। विशेषतः लावणी कार्यक्रमासाठी कार्यक्रमाची संहिता, निवेदन किंवा सारांश हे मंडळाकडे पूर्व परीक्षणासाठी सादर करणे आणि त्यानुसार त्याचं योग्यता प्रमाणपत्र घेणं हे खूप बंधनकारक आहे। त्याचबरोबर काही संस्था पारंपरिक लावणीसाठी घेतलेल्या योग्य प्रमाणपत्राचा गैरवापर करून त्या कार्यक्रमांमध्ये अश्लील डीजे लावणीचे कार्यक्रम हे सादर करायचे। आता ते करता येणार नाही कारण का त्यासाठी सुद्धा योग्यता प्रमाणपत्र न घेताच कार्यक्रम जर आयोजित केले तर अशांवर सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो। याच्यामध्ये प्रमाणित संहिता किंवा निवेदनाच्या बाहेर जाऊन अश्लील प्रकार सादर केला अथवा नियमाचे जर उल्लंघन केले तर संबंधित आयोजकांवर हा गुन्हा दाखल होऊ शकतो। हा तो GR आहे। हा GR सांस्कृतिक संचालनालयाचे जे रंगभूमी परिनिरीक्षण मंडळ आहे त्यांनी हा GR हा महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक, त्याचबरोबर सर्व जिल्हा आणि शहर पोलीस आयुक्त, त्याचबरोबर सर्व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना त्यांनी 14 ऑगस्टला पाठवलेला आहे आणि नक्कीच या संदर्भात मी आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आमच्या आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, त्याचबरोबर सांस्कृतिक मंत्री असतील आणि सांस्कृतिक खात्याचे जे मुख्य सचिव आहेत किरण कुलकर्णी साहेब या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी या संदर्भातील राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाची जी मागणी आहे ती वेळीच सर्व ऐकून घेतली, ती समजून घेतली आणि नक्कीच ह्या मागणीला त्यांनी योग्य तो न्याय देऊन त्यांनी हा आदेश काढला, त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।